कामच नव्हतं ते ह्याही 6 दिवस ठेवली का गाडी नुसतीच थांबून. अरे मित्रांनो, स्वागत आहे तुमचा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आलतो एचडीच्या शोरूमला. गाडीचा प्रॉब्लेम येत होता, तुम्हाला व्हिडिओ दाखवता बघा कसा प्रॉब्लेम येत होता. मध्ये मध्ये ती गाडी बंद पण होत होती. तर मी इथं यांना गाडी दिली. किती 4-5 दिवस झाले, आज 5वा दिवस गाडी देऊन. शुक्रवारी गाडी दिली, आजचा बुधवार 6वा दिवस आहे आजचा. गाडी देऊन 6 दिवस झाले. हेही मला बोलले की कॉल करून तुला सांगू गाडीचा काय प्रॉब्लेम आहे. पण अजून हे सांगितलं नव्हतं. काल मीच फोन केला, त्या सांगितलं सेन्सरचा प्रॉब्लेम आहे. आणि आता कायच प्रॉब्लेम नव्हता गाडीला, बॅटरीचा प्रॉब्लेम होता. तो आत्ता मला इथं आल्यावर सांगतात. मी यांना आज सकाळी फोन करून बोललो की आज गाडी द्या, तेव्हा हे बोलले की फोन करू. फोन बिनवर मी थांबलो ना, मी डायरेक्ट आलो बघायला परत. कारण बाईक आहे, 6 दिवस तर थांबू नाही शकत. हे बघा, हे दिलती मला. याच्यावर डेट आहे का? हां, हे बघा डेट आहे 5 तारीख. आजची 10 तारीख आहे. गाडी आपली अजून पण उभीच आहे. आता मी इथनं घेऊन चाललो आहे मित्राकडं बॅटरीवाले. पण जर कामच नव्हतं ते ह्याही 6 दिवस ठेवली का गाडी नुसतीच थांबून. नीट प्रॉब्लेम चेक नाही करत, काय नाही. नेहमी यांचं असंच असतं. सेन्सर नाही सांगितलं आहे मला की सेन्सर अवेलेबल नव्हता होत. बोलतं झाल्यावर आम्ही तुम्हाला सांगू, पण सेन्सरचा प्रॉब्लेमच नाही. आता भाऊ इथं येऊन पण टाईमचं अंदर सर्व्हिसला असत काय ना काय असतं. गाडी काय लगेच देत नाही. मग 1-2 दिवस आधी सांगून पण गाडी काय देत नाही. आता बघू काय होतंय काय नाही. काम तर काय केलं नाही गाडीचं, 6 दिवस अशीच ठेवली आहे. नाही गाडी चांगली आहे, पण असा प्रॉब्लेम येतं मधीतच. आणि बॅटरीची वॉरंटी काय आहे, गाड्यांची असतं 36 महिन्याची, यांची 1 वर्षाचीच वॉरंटी, ती पण संपवली आता. बघू काय होतंय पुढं, दाखवतो तुम्हाला मी. भांडणं झाली तर या सगळे पक्का मारू. मी आणि माझा मित्र आलाय. किती टाइम झालाय? 2 तास झाले थांबलो इथं. म्हणजे असं टाइमपास चालवलं आहे एच डीवाले. आयस बॅटरी बदलतोय. नट टाईट केले, 3 उघडले. बघा टाईट केले, तो निघत नाही. नट बदलायला आले बघा इथं गॅरेजला. तर मित्रांनो बसला आता गाडीवर. बॅटरी पण बदलली नाही, काम पण काय केलं नाही. शोरूमवाला बोलतोय बॅटरीचा प्रॉब्लेम आहे. बॅटरीवाले चेक केले, बोलतोय बॅटरीचा प्रॉब्लेम नाही. काय समजत नाही. आता 2 दिवस चालून बघतो गाडी, 5 दिवस आपल्या हातात नव्हते. आणि बघू काय होतोय. आता निघलोय ना. काय तुम्हाला काय अँगल येतोय काय मला कायच माहीत नाही. आता चेक करत. आता चेस्ट बँडला लावले. एक विषय असा आहे, हेल्मेटला आपल्याला माईक अजून काय भेटला नाही. कुठला पाहिजे तो काय समजत नाही. आणि हेल्मेटला मग आवाज नाही. मग आता चेस्टला लावले, इथं आवाज येत असत, अँगल समजत नसत. आता काय घडतोय बिघडतोय एन्जॉय करा तुम्ही. एन्जॉय काय माझं इथं एन्जॉय झाले. कायच काम नाही झाला 5 दिवस गाडी ठेवून. काय तुमच्यासाठी मी जोडतोय वेगळा एक अँगल.
दाखवल्या हरिग्रामच्या ब्रिजवर पाया पडा. हरिग्रामचा ब्रिज आहे. केस कसले उडतात वाव. मला माहित नाही अजून याच्यात शूट होतंय की नाही. क्लिप कसे येतात ते पण नाही बघितलं. अँगल कसं येतंय बघितला नाही. फक्त चालले. असं राहायला लागेल तेव्हा पुढचा अँगल दिसत. आता नीट घालून ते वारसा दिसता लगेच अँगल. बॅकग्राऊंड व्ह्यू बघा कसं एकदम सुंदर. मी पण एकदम केसा बिसा तुल्प उडताना दिसते. रॅन्डम ब्लॉग आहे. रॅन्डम ब्लॉग याच्यात काय तुम्हाला एवढा राईट. तुम्हाला आता थोडासा घराचा दाखवतो काय चालू आहे. आज गाडीला 4 जण आहे तरी विचारला असं. चांगला. कितीची गाडी, किती सीसी, कितीला. ऐकलं. सगळं विचारत होते गाडीचा. त्यांना काय सांग गाडीचा झालं प्रॉब्लेम. देत पण नाही 5 दिवस शोरूमला दिसते. शोरूम वाल्यांवर तर असं राग नाही. स्वतःहून कॉल करत. मी कॉल केल्यावरच सांगतात काय झालं त्या. आला आता गावात. काय धावा काम चालू आहे. काय इकडं का आता दिसतंय का कशी दाखव. ह्याच्यातून दाखवला काय काम चालू. आलोय घरात नाही आता. आता जस्ट काढले. झालं की नाही काय माहित रेकॉर्ड. जे झालं तर तुम्हाला बघायला भेटेल. जे नाही झालं ते नाही. आलोय दिनचर्या ब्लॉग. आलोय पाण्यात येत ना चालू केला. ग्रीन लाईट आली. चलो पाणी भरायला लागतंय. घराचं काम चालू आहे गायच. तिकडून यायला लागतंय फुल. ॲडव्हेंचर करत हा बघा. ॲडव्हेंचरवाला रस्ता. त्याच्यात मध्ये ते तार आहे. इथं तार लावलं. एकच येऊन हे पायरी जराशी अँगल बिघडले असा. हे बघायचं कायच पडलो. पायरी बघा कुठे गेली. स्टंड झालाय. मी इथनं चढते ना पाय इथं गेल. पाणी येतंय. ओके आता येऊ कसं खाली. हे काही झावा कोणाला फ्रेंड. आता कसं काय लागतं. हे बघा भाई ना. स्नेक बाईट. चुटकू स्नेक.
अरे ती नाही का बाबांची दरवाजाने येते ती आता नवीन दरवाजा बसवला. तेव्हा कसं आहे डोले बिले मीठ टाकते का तिकडं मग तिकडं. अरे तू काप ना अरे काप ना तू खरं